आयुष्यामध्ये सगळेच लोक शिकत असतात, कारण कोणीच परफेक्ट नसतो. पण सगळ्यात महत्त्वाचे, आयुष्यामध्ये कधीच भावनिक व्हायचं नाही. 17-18 वयात प्रत्येक मुलाने सावधपणे आणि जपून मैत्री जोडली पाहिजे, कारण तेच वय पुढे जाऊन सगळ्याच बाबतीत उत्कर्ष किंवा अपकर्षाला कारणीभूत ठरत असते. हातचेर राखून वागले पाहिजे. कितीही विश्वासू मित्र किंवा नातेवाईक असला तरी सगळ्याच गोष्टी सांगू नये. पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. नोकरीत, व्यवसायात प्रतिस्पर्धी असतात. आपली छोटीशी चूक आयुष्यभराचे नुकसान करेल, तेव्हा नेहमीच गोड बोलून वेळ निभावून न्यावी, पण तेढ किंवा भांडण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मासेमारी करणारा कोळी मासे देईल, पण कुठल्या ठिकाणाहून ते सापडले ती जागा दाखवणार नाही, किंवा वस्तू द्यावी पण ती जागा कधीच दाखवू नये. शहाणपण दाखवताना सावध राहावे. शत्रू तयार होतात. पैसा महत्त्वपूर्ण घटक आहे, त्याची हेळसाळ करू नये. तो येताना जायची वेळ बरोबर घेऊन येत असतो. भरपूर मित्र जोडले जातात, पण खर्चावर नियंत्रण राहत नाही. पण असा एक काळ येतो, त्यावेळेस डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. एक एक पैशास माणूस मोताद होतो. प्रत्येकालाच पैसा कमवण्याची संधी मिळते, पण तिचा फायदा उचलला पाहिजे. पुन्हा पुन्हा संधी येत नाही. व्यसनाधीनता किंवा वाईट गोष्टीत मन अधिक रमते. मित्रपरिवार वाढतो, पण तो काही कामाचा नाही. सुखाचे सगळे सोबती, दुःखाचे नाहीत. ऐन तारुण्यात बायकोची, घरच्यांची आपण तमा बाळगत नाही, पण त्यांची किंमत 60 नंतर चांगल्या प्रमाणे कळते. नोकरी न करणारी बायको किती राबते याची जाणीव वय झाल्यावर कळते. कुटुंबातील प्रत्येक माणूस योगदान देत असतो याची जाणीव होते. स्पष्ट वक्तेपणा नेहमीच साथ देत नाही, त्याचे दुष्परिणामच अधिक असतात. लोक दुरावतात म्हणून कमी बोलावे, मनाला मुरड घालावी. देवभोळी लोकांची थट्टा केली जाते. सतत परमार्थावर बोलू नये. समोरचा मुद्दाम विषय काढून बोलायला लावतो आणि पाठ फिरवल्यावर टिंगल करतो. फुकटचा सल्ला देऊ नये. त्यामुळेच वकील पैसे घेतात आणि सल्ले देतात. वय झाल्यावर किंमत कमी होते, म्हणून सार्वजनिक जीवनात कमी भाग घ्यावा. शक्यतो सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत. वय कुठलेही असू दे, पैशाचे ढोंग करता येत नाही, म्हणून सतत बचत करावी. आरोग्य हेच आयुष्य आहे, त्याबाबत नेहमीच सतर्क राहावे व सावध राहावे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ऋषी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.